बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशे. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. विशेषतः राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये आज 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातोय. राज्यातल्या अनेक विभाग असतील, विभागांतर्गत येणारे काही शाखा आहेत, त्या शाखेमध्ये उत्कृष्टपणे सेवा देणाऱ्या, त्याबरोबर एक उत्तम प्रशासक म्हणून, एक महिला म्हणून सक्षम काम करणाऱ्या अशा महिलांचा आज गौरव देशभर केला जातोय. मी आहे बीड जिल्हा रुग्णाच्या मुख्य अधिसेविका मेट्रन रमागिरी यांच्याशी आपण खास संवाद साधणार आहोत, कारण आज जागतिक महिला दिन आहे. ताई, काय सांगाल? पहिल्यांदा बीड ज्ञानभूमीमध्ये आपलं पहिल्यांदा स्वागत. जागतिक महिला दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा. एकंदरीत पाहायला गेलं तर आज काय सांगाल? जागतिक महिला दिन आहे, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी रमागिरी, मुख्य अधिसेविका जिल्हा रुग्णालय बीड. गेले 5 वर्षापासून या पदावर मी काम करते आणि आजचा दिवस हा सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. आजच्या दिवशी प्रत्येक महिलांचा गौरव सोहळा साजरा केला जातो, पण वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा घेऊनच हा गौरव साजरा केला जातो. या पाठीमागचा मुख्य उद्देश की आता आपल्या पाठीमागने येणाऱ्या छोट्या ज्या मुली आहेत, ते मुलीपासून, बालिकापासून ते उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांपर्यंतच्या कार्याला उजाळा देऊन येणाऱ्या पिढीसाठी उत्तम असे आदर्श त्यांच्या पुढे ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तुमचं बालपण, शिक्षण, त्याबरोबर नोकरीचा कार्यकाळ हा कसा वाटला आणि आतापर्यंत विकासात्मक जे काही दृष्टिकोन पावलं आहे ते कशा पद्धतीनं प्रेरणा देणार आहे, ते काय सांगाल? सर, मी एका शेतकऱ्याच्या घरातली खेड्यात जन्माला येणारी अशी मुलगी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खेड्यात जन्म घेणाऱ्या मुलीला आणि सर्वसाधारण कुटुंबातून पुढे येणाऱ्या मुलीला शिक्षण घेत असताना किंवा नोकरी करत असताना अनेक अडथळे येतात आणि त्या अडथळ्यावर जर मात करायची असेल तर तिचे घरचे भाऊ, तिचे आई वडील, तिचे मार्गदर्शक आणि तिचे गुरु अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आणि आकाशाचा आणि अवकाशाचा वेध घेऊन जी महिला पुढे जाते त्या महिलेला उत्तुंग अशी यशाची भरारी घ्यायला वाव मिळतो आणि त्याचं एक उत्तम उदाहरण मी स्वतः आहे. मी 10वी पर्यंत शिक्षण अहमदपूर या ठिकाणी केलं. 11वी 12वी लातूरला झाली आणि त्यानंतर मेडिकलला लागले नाही म्हणून मला थोडासा विचार होता की आता थांबवावं शिक्षण आणि लग्न करून द्यावं. पण वडिलांच्या पुढे मी भावाच्या पुढे विनंती केली आणि मला नर्सिंगला घाला आणि मी या क्षेत्रात जे उच्च पद आहे त्या पदापर्यंत नक्कीच वाटचाल करून दाखवते. आणि त्या दिलेल्या वचनाला मी कटिबद्ध राहून त्या दिवसापासून औरंगाबाद मेडिकल कॉलेजमधून माझं GNM झालं, मुंबईतून माझं BSc झालं आणि सिंहगड कॉलेज ऑफ नर्सिंग मधून माझं MSc झालं आणि आता मी कृष्णा विद्यापीठ कराड येथून PhD करत आहे. आणि आतापर्यंतची वाटचाल माझी खूप सक्सेस राहिलेली आहे. जर आपण घेतलेले कार्य हातात तेव्हाची तेव्हा चांगल्या पद्धतीने पार पाडले तर कसलाही अडथळा येत नाही. प्लस आपल्याला काम करताना जो आनंद मिळतो तो अत्यंत वेगळा असतो. आणि माझं क्षेत्र मला खूप आवडतं. माझं क्षेत्र परिचर्याचं क्षेत्र आहे, ज्यामध्ये परमेश्वर आणि लोकांच्या मधल्या दुःखी दीन दुबळ्या लोकांच्या मधला आम्ही दुवा असतो. म्हणूनच तर आम्हाला नायटिंगेलनी दिलेला वसा घेऊन पुढे चालताना अत्यंत प्राऊड वाटतो. आणि ह्या क्षेत्रासारखं दुसरं क्षेत्र नाही असं मला तर वाटतं. ही तर गोष्ट वेगळी असते की कोणी कोणतं क्षेत्र निवडावं. जी मुलगी ज्या क्षेत्रात प्रवीण असेल त्या क्षेत्राची निवड तिने करावी, मात्र निवडलेल्या क्षेत्राला तिने व्यवस्थित न्याय द्यावा असं मला आजच्या रोजी वाटतं. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलावर होणारे अन्याय अत्याचार असतील, ऑफिसमध्ये असेल, त्यांच्या कार्यालयामध्ये असेल, महिला सुरक्षित आहेत का? आणि तुमचा गेल्या अनेक वर्षापासून अनुभव आहे, तुम्ही एक प्रशासक म्हणून उत्तम कार्य करताय. या तुमच्या कार्यालयाअंतर्गत शेकडो महिला आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतंय? मुली जिथे जिथे काम करतात तिथे तिथे मुली जर का स्वतः तत्पर येणाऱ्या संकटाला, संघर्षाला वेळीच वाचा फोडायला जर तयार असतील तर नक्कीच त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाची जी शक्ती असते ती दुबळी होऊन जाते. आणि मुली जेव्हा एकवटून एकत्र येऊन संघर्ष करतात, अन्यायाला वाचा फोडतात आणि जो कोण व्यक्ती आहे त्याच्यावरती जर का त्यांनी संघर्ष केला, त्याच्यावरती उठाव केला तर ती गोष्ट वेळीच थांबते. आणि ही गोष्ट तेव्हाच येते जेव्हा कॉन्फिडन्स लेवल मुलीची खूप मोठी असायला पाहिजे आणि घरातून तेवढा सपोर्ट असायला पाहिजे. आणि काम करताना
आपणही कुठली चूक आपल्याकडून होऊ न देता काम करणे हीच गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि यामध्ये धारदार शस्त्र हे शिक्षणाचं असतं. आणि शिक्षण घेतलेली मुलगी किंवा स्त्री गुरगुरल्याशिवाय राहत नाही किंवा अन्यायाचा सामना केल्याशिवाय राहत नाही. मला आता वाटत नाही की मुली खूप अन्याय सहन करतात. आता भरपूर संरक्षणाची लेवल वाढलेली आहे. शासन असो, प्रशासन असो किंवा एखादी प्रायव्हेट संस्था असो, तिकडे मुली सुरक्षित आहेत असं मला वाटतं. ज्या सुरक्षित नाहीत त्याला सुशिक्षित असणाऱ्या महिलांनी पाठबळ द्यायला पाहिजे. महिला आघाडीत काम करणाऱ्या महिलांनी पाठबळ द्यायला पाहिजे आणि कायदा काय आहे हे दाखवायला पाहिजे. कायद्याच्या माध्यमातून संघर्ष करायचं लहान मुलींना आमच्यासारख्या महिलांनी शिकवायला पाहिजे. ते आम्ही करतो. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आरोग्य सेवेमध्ये काम करताय, रात्रंदिवस काम करताय. या आरोग्य संस्था अंतर्गत हजारो जी काही महिला आहेत त्यांना मातृत्व एक विषय जो असतो, मातृत्व म्हणजे सगळ्यात महिलांना आनंदित क्षण असणारा म्हणजे त्यांचं मातृत्व. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मदतीच्या काळामध्ये गर्भपाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तुम्ही हजारो महिलांना मदत केली आहे, हजारो महिलांची डिलिव्हरी करून घेतली आहे, हजारो महिलांचं जे काही मातृत्व आहे ते सुद्धा तुम्ही जवळून पाहिलंय. गर्भपातासंदर्भात काय अडचणी असतात किंवा त्यांनी काय महिलांनी काळजी घेतली गेली पाहिजे, काय सांगाल? खरं तर हा जेंडर इश्यू आहे, ज्यामध्ये लहान मुलींची, बालिकांची हत्या त्यांच्या गर्भाशयातच होत होती. मागच्या दशकामध्ये बऱ्याच घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. पण दरम्यानच्या काळात येणाऱ्या तत्पर अधिकारी किंवा अधिकाऱ्याकडून जे कटिबंध किंवा जे पायमल्ली रोखली गेली आणि ह्या विषयाला पुढे घेऊन आता नक्कीच ते प्रमाण कमी झालेलं आहे. कारण मुलीची आई किंवा महिला किंवा सासू हीच तिची दुश्मन असते. घरातल्या पुरुष वर्गापेक्षा मी तर दोष हा स्त्री वर्गालाच जास्त देईन की आपणच आपल्या मुलीची हत्या करायला स्वतः तयार असतो. कुठलाही नवरा तिच्या गर्भाशयात हात घालून किंवा दुसरा काही अन्याय करून गर्भ काढून टाकत नाही, तर आपण स्वतः जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत गर्भ खाली होणार नाही. आणि मुलगा मुलगी समान हा संदेश अगदी तळागाळाच्या खेड्यातल्या झोपडीतल्या महिलांपासून रुजला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही जिल्हा रुग्णालयाच्या सर्व महिला इतकं सुंदर काम करतो की दररोज आमच्या आरोग्य शिक्षणाचे पाठ सुरू असतात, काउन्सिलिंगचे पाठ सुरू असतात. जन्माला येणाऱ्या मुलीचे आम्ही स्वागत करतो. रोटरी क्लब कडून, वेगवेगळ्या संस्थांकडून आमच्याकडे सेल्फी पॉइंट दिलेला आहे. तिथे जन्माला येणाऱ्या मुलीला साडी चोळी देऊन आणि त्यांना मुलगी मुलगा कशी समान असते, मुलगी किती छान असते, मुलासोबतच सगळ्या गोष्टी करू शकते आणि मुलगी काय काय करू शकते, ह्या सगळ्या पाठांचे धडे आम्ही आमच्या जिल्हा रुग्णालयात देतो. आणि हा संदेश नक्कीच लोकांच्या पर्यंत पोहोचतोय आणि तसा रिस्पॉन्स पण मिळते. खरंच मुलगी आणि मुलगा दोघांना जर समान वागणूक घरात दिली तर तुम्हाला यश बघा, उत्तुंग मुलगी यशाच्या शिखरावर पोहोचताना दिसेल आणि ती दोन घराची काळजी घेणारी सक्षम महिला बनू शकते. अशा अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बालविवाह असतील, हुंडाबळी आहे, अत्याचार होणारे जे काही प्रमाण आहे वाढतं आहे, त्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया आणि काय केलं पाहिजे? एक राज्य शासनानं किंवा शासनाकडनं अपेक्षित काय? बीड जिल्ह्याकडे दृष्टिक्षेप एक टाकला तर असं लक्षात येते की ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या महिलांचा जिल्हा आहे, ज्यामध्ये जोडी ही कोयत्यावर जात असते. म्हणजे कारखान्यावर काम करायला एका मुलाच्या बरोबर एक मुलगी गेली तर डबल पैसे मिळतात. त्यासाठी लोक गेटकिन मॅरेज करतात, कमी वयात मॅरेज करतात. ह्या गोष्टीवर आळा जर घालायचा असेल तर त्यासाठी उत्तम शस्त्र हे शिक्षण आहे. शिक्षण जर त्यांच्या घरापर्यंत पोहोचलं, फुकट शिक्षण पोहोचवलं, मुलींना संरक्षण दिलं, आई वडील कोयत्यावर गेले असताना सुद्धा त्या मुलींसाठी छोटे छोटे हॉस्टेल्स तयार करून दिले, आमच्यासारख्या महिला खेड्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यांच्या संपूर्ण शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि आर्थिक ह्या जबाबदाऱ्या आमच्यासारख्या महिलांनी स्वीकारल्या, तर त्या मुलींमध्ये नक्कीच त्यांच्या पंखामध्ये नवीन बळ भरलं जाईल. कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढेल. जेव्हा त्या 10वी होतील तेव्हा 16 वर्षाच्या, 12वी 18 वर्षाच्या, ग्रॅज्युएट 21 वर्षाच्या, आणि निश्चितच त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि ह्या बालवयाच्या आणि हुंडाबंदीच्या गोष्टी बंद होतील. आणि त्या हळूहळू बंद होत आहे. शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही असं मला वाटतं. गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य सेवेमध्ये तुम्ही काम करताय, रात्रंदिवस अहोरात्र या ठिकाणी रुग्णसेवा देत आहे. नेमकं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणाला आदर्श मानता, एकंदरीत काय सांगाल?
माझे आई वडील, माझे भाऊ आणि माझे गुरु अत्यंत माझ्या समोर आदर्श आहेत, कारण त्यांनी माझ्या भोवतीचे संस्काराचे वलय तयार केलेले आहेत. निश्चित त्या वलयाचं दिशा किंवा त्यांचे डायरेक्शन अत्यंत विस्तीर्ण मी केलेली आहे आणि त्या पद्धतीनेच मी पॉझिटिव्ह अटिट्यूड ठेवून काम करते. माझ्यावर सोपवलेलं काम मी चोखपणे पार पाडते. तसेच ह्या कामामध्ये मला यशस्वी बनवण्यामध्ये माझा ज्यांच्याशी विवाह झाला हे माझे शिवाजी भारती पती आहेत, ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत, जेणेकरून मी भावाकडच्या आणि माझ्या सासरच्या नंदेकडचे सगळे मुलं चांगल्या पदावर पाठवू शकले, त्यांचं चांगलं शिक्षण करू शकले. माझे दोन्ही मुलं डॉक्टर आहेत, माझे जावाई सुद्धा डॉक्टर आहेत. हे उत्तम उदाहरण आहे की आपण जर चांगलं संस्कार करत राहिलो तर मुलंही चांगली घडतात. आणि मग माझ्या समोरचे आदर्श, माझ्या फॅमिली प्लस मी ज्या ज्या ठिकाणी काम केले ते सर्व वरिष्ठ म्हणजे माझे अधिकारी आतापर्यंतचे हे माझे आदर्श असतील माझ्या समोरचे. नक्कीच पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून रुग्णसेवेच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून तुम्ही इथपर्यंत आलायत. तुमच्या जीवनामधला एक आनंदी क्षण काही सांगता येईल त्या संदर्भात काय सांगाल? माझ्या जीवनातला आनंदी क्षण म्हणजे मला ज्या दिवशी मुलगी झाली तो अत्यंत आनंदाचा क्षण होता की मी एका मुलीची आई होऊ शकले. नक्कीच मला परमेश्वराने अजून एक संधी दिली की माझ्यासारखी भव्य दिव्य महिला घडवण्यासाठीच कन्या रत्न मला प्राप्त झालं. नंतर मला मुलगा प्राप्त झाला, त्या दिवशी मला अत्यंत आनंद झाला, कारण परत एकदा मुलाची पण संगोपन करायला मला चान्स मिळाला. माझे आनंदाचे क्षण म्हणजे मला नोकरी लागलेला दिवस, माझ्या 2 अपत्यांचं मला प्राप्ती झाली तो दिवस आणि मला फ्लोरेन्स नायटिंगेल अवॉर्ड मिळाला तो दिवस मात्र अत्यंत हर्षक होता, हर्षवर्धक होता, कारण मी आतापर्यंत मन लावून केलेल्या रुग्णाच्या सेवेचं फलित आज झालं आणि अनेक परिचारिकांच्या समोर एक आदर्श महिला म्हणून मी उभी राहू शकले. कारण मला आतापर्यंत रुग्णसेवेमध्ये जो आनंद मिळतो तो आनंद इतर कुठल्याही कामातून मिळत नाही, हे मी माझ्या कॉन्फिडन्सनी तुम्हाला सांगू शकते. आज जागतिक महिला दिन आहे, 8 मार्च आहे. तुमच्या जे काही सर्व सहकारी महिला असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, त्याचबरोबर तुमच्या आरोग्य विभागातील जे काही सख्या आहेत, त्या गेल्या अनेक वर्षापासून तुमच्यासोबत एक मैत्रीच्या स्वरूपातून तुमच्यासोबत काम करताना सुद्धा पाहायला मिळाल्यात. त्यांना आज जागतिक महिला दिनाचा काय संदेश असेल, एकंदरीत काय संदेश असेल? माझ्या सख्यांना मी आज थँक्यू बोलते की त्यांच्या पॉवरमुळे मी इथं खूप छान काम करू शकले. माझ्या 25 इंचार्ज असतील, माझ्या 165 स्टाफ असतील, माझ्या 300 विद्यार्थिनी असतील, त्या सर्वांचं माझ्याकडे पाहणं, मला अवलोकन करणं म्हणजेच माझी एनर्जी आहे. आणि जिल्हा रुग्णालयामध्ये नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य सुवर्णा बेद्रे ही तर माझी एक मोठी शक्ती आहे. या सर्वांच्या सहवासाने मी रुग्णाला अत्यंत चांगल्या पद्धतीची रुग्णसेवा देऊ शकते. सर्वांना आजच्या दिनी एवढा संदेश देईन की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण घेतलेली जी जबाबदारी आहे ती 100% जर पार पाडली, रुग्णांची चांगली सेवा केली तर परमेश्वर आपल्याला कसलीच गोष्ट कमी पडू देत नाही. त्यासाठी सर्वांना रुग्णसेवेचा आणि दर्जेदार रुग्णसेवेचा संदेश मी आज देऊ इच्छिते. तर ह्या होत्या बीड जिल्ह्याच्या मुख्य अधिसेविका मेट्रन रमा गिरे मॅडम यांनी गेल्या दशकामध्ये उत्तम प्रशासक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सोबत काम केलंय. एक चांगलं उत्कृष्ट उत्तम प्रशासक म्हणून देखील या ठिकाणी त्यांनी कार्य निभावलेलं आहे. आज जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं बीड ज्ञानभूमीशी त्यांनी संवाद साधलाय. ताई, आम्हाला वेळ दिला, या ठिकाणी बीड ज्ञानभूमीशी संवाद साधला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आम्हाला या ठिकाणी नक्कीच एक ऊर्जा देणारं तुमच्याकडनं काही शिकण्यासाठी नक्कीच आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.